कापडणे गावात शुद्ध पाणी पुरवठा संघर्ष समितीच्या वतीनं सुरू असलेलं आमरण उपोषण आज 5व्या दिवशी आणखी तीव्र झालंय। कार्यकारी संपादक गोकुळ देवरे धुळे आंदोलकांनी प्रशासनाचा जाहीर निषेध म्हणून सामूहिक मुंडन करून तीव्र संताप व्यक्त केलाय। मागण्या अत्यंत शुल्क असूनही गेल्या 5 दिवसांपासून ग्रामपंचायत प्रशासन आणि जलजीवन प्राधिकरणाकडून समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही। आंदोलकांचं म्हणणं आहे की घरातली जबाबदार व्यक्ती मेली की 5व्या दिवशी केस अर्पण केले जातात, त्याचप्रमाणे गावची जबाबदारी असणाऱ्या प्रशासनानं आम्हाला वेठीस धरले म्हणून आम्ही आज सामुदायिक मुंडन करून निषेध केला। आंदोलक भूषण ब्राह्मणे, ज्ञानेश्वर भामरे आणि विशाल शिंदे यांचं आमरण उपोषण सलग सुरू आहे। यावेळी रणजित राजे भोसले, अतुल भाऊ सोनवणे, खासदार शोभा बच्छाव यांच्या जनसंपर्क अधिकारी निलेश काटे यांच्यासह मान्यवरांनी भेट देऊन आंदोलकांना पाठिंबा दर्शवला। आंदोलकांपैकी एकाची प्रकृती खालावल्यानं त्यांना उपचारासाठी रवाना करण्यात आले। आंदोलक ठाम आहेत, जोपर्यंत मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण असंच सुरू राहील। शुद्ध पाणी मिळावं पिण्याचं म्हणून अनेक दिवसापासून आंदोलन सुरू आहे। त्याच्यासाठी गावातील सर्व समाजातील तरुण मित्र एकत्र येऊन कापडणा शुद्ध पाणी पुरवठा संघर्ष समिती स्थापन करण्यात आलेली आहे। या समितीच्या माध्यमातून प्रशासनाला निवेदन देऊन अनेक प्रकारचे गावात आंदोलन करून सुद्धा प्रशासनाला जाग आलेली नाही। प्रशासनाने कुठलीही दखल घेतलेली नाही। आजपर्यंत गावात अनेक पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्या, पण कुठलीच योजना पूर्ण झालेली नाही आणि गाव अजूनही तहानलेलंच आहे। गावाला शुद्ध पाणी पुरवठा होऊ शकत नाही म्हणून गावातील नागरिक हे जे गावातले जे प्रायव्हेट आर ओ प्लांट आहेत त्याच्यावरनं रोज 50,000 रुपये खर्च करून गावाला पाणी पित आहे गाव। असे अनेक आंदोलन करूनही गावात शुद्ध पाण्यापासून कापडणे गाव वंचित आहे। 8.88 कोटी रुपयाची जलजीवन मिशनचं काम कापडण्यात मंजूर आहे आणि ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे। त्या संदर्भात अनेक वेळा आंदोलन करूनही प्रशासन जागे होत नाही आहे म्हणून आमच्या आंदोलनकर्त्यांना शेवटी आमरण उपोषणाला बसावं लागलं। आमचे विशाल शिंदे, भूषण ब्राह्मणे आणि ज्ञानेश्वर भामरे हे 3 आंदोलनकर्ते आज 5वा दिवस आहे उपोषणाला बसले आहेत। त्याच्यापैकी विशाल भाऊंची प्रकृती काल खालावली तर त्यांना डॉक्टरांनी धुळ्याच्या सिव्हिलमध्ये ॲडमिट होण्यासाठी सांगितलं, रेफर केलेलं आहे म्हणून ते आंदोलनकर्ते आज तिथं उपचार घेत आहेत आणि या आंदोलनकर्त्यांचीही प्रकृती खालावलेली आहे। तरी पण या प्रशासनाला जाग येत नाही आहे। इथे काही पदाधिकारी MGPचे येऊन गेले, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि ग्रामसेवक मॅडम येऊन गेले। त्यांनी आंदोलनकर्त्यांना सांगितलं की उपोषण मागे घ्या, पण आंदोलनकर्त्यांची जी मागणी आहे त्याला ते उत्तर देऊ शकत नाहीत म्हणून आंदोलनकर्ते आपल्या उपोषणावर ठाम आहेत आणि आंदोलनकर्त्यांमध्ये पद्धतशीरपणे फूट पाडण्याचा कार्यक्रम काही लोक आखत आहेत। त्यांना आखू द्या, गाव सोबत आहे, सामान्य नागरिक आमच्या सोबत आहेत आणि या प्रशासनाला जाग यावी म्हणून याच्या पुढे अधिक तीव्रतेने आंदोलन केले जाणार आहेत। आज 5वा दिवस कोणीही आम्हाला समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत म्हणून आज आंदोलनकर्ते भूषण ब्राह्मणे आणि ज्ञानेश्वर भाऊ यांनी प्रशासनाचा निषेध म्हणून आज येथे आंदोलनस्थळी मुंडन केलेलं आहे आणि आम्ही सर्वजण कापडणे ग्रामस्थ प्रशासनाचा जाहीर निषेध करतो। नमस्कार, माझं नाव भूषण ब्राह्मणे। आम्ही कापडणे शुद्ध पाणी पुरवठा समितीतील 3 आंदोलक गेल्या 16 जुलैपासून
आमरण उपोषणासाठी कापडणे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बसलेलो आहोत। आज आमच्या उपोषणाचा 5वा दिवस आहे। या 5व्या दिवशी जसं घरातला एखादी कर्ता व्यक्ती गेल्यानंतर 3 दिवसानंतर खांदे उतरवले जातात आणि 5 दिवसानंतर सुतक काढलं जातं, त्या पद्धतीने आमच्या कापडणे गावातील ग्रामपंचायत ही आमच्या उत्तरांना वेळोवेळी प्रश्नांना योग्य उत्तर देऊ शकली नाही, म्हणून आमचा कर्ता व्यक्तीच अस्तित्व नाही। म्हणून आज आम्ही मुंडन करून सदर ग्रामपंचायतीचा आणि ज्या संबंधित विभागाचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत। सोबत प्रशासन आमच्यापर्यंत येऊन देखील योग्य पद्धतीचे कागद, योग्य पद्धतीचा न्याय, त्या योग्य पद्धतीचे उत्तरं जर आम्हाला मिळत नसतील ते हे आमरण उपोषण आम्ही निरंतर चालू ठेवू। आम्ही 3 आंदोलक या उपोषणासाठी बसलेलो होतो। त्याच्यात माझे सहकारी ज्ञानेश्वर भामरे आणि विशाल शिंदे जे काल अचानक त्यांची प्रकृती खालावल्या कारणाने त्यांना पुढील उपचारासाठी आम्ही वर्ग केलेला आहे। पण आम्ही 2 आंदोलक इथे बसून आणि आमच्या मागची जी जनता आहे, आमचे जे पाठबळ आहे ते आमच्या सोबत आहे। म्हणून आम्ही हे आंदोलन जोपर्यंत योग्य उत्तरं मिळत नाही तोपर्यंत निरंतर चालू राहील, एवढी मी प्रशासनाला सांगू इच्छितो। आणि याच्या माध्यमातून ही पण विनंती करू इच्छितो की जर आमच्या मरणाची वाट प्रशासन सरकार जर पाहत असेल तर मी त्यांचं या आंदोलनाच्या माध्यमातून जाहीर अभिनंदन करतो। मोठ्या मोठ्या गोष्टी आणि निधीसाठी या सर्व गोष्टी जर सॉल्व्ह झाल्या ना वेगवेगळं वळण आणि साहेबांचं काम सांगितलं की जर ही योजना पूर्ण व्हायला अजून 6 महिने लागू शकतात तर आम्हाला मान्य आहे। आणि तात्पुरता म्हणून आम्हाला काय तंत्रज्ञान बोरच्या माध्यमातून करून देता येईल का याविषयी देखील चर्चा निघाली। म्हणजे गावाला या आंदोलनाच्या माध्यमातून खासदार त्यांचा एक वेगळा बोर मिळू शकतो का हे पण एक आंदोलनाचा वेगळा आधार आहे। आज किंवा उद्यामध्ये आपण या ठिकाणी थोडं आपल्या आंदोलनात अजून गावाचा फायदा होतो तर मग थोडा आंदोलनात एवढं अपेक्षित आहे। आमच्या सहकार्याला अति त्रास होत होता म्हणून आम्हीच त्याला स्वतः सांगितलं की बाबा हातातल्या गोष्टी करून घ्यायच्या असं बरोबर एकदम नाही कायच्यात असं आपण गावाचा मुख्य प्रश्न असलेला पाण्याच्या प्रश्नासाठी गेल्या 5 दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेले आमचे तिघं तरुण पांडव, भूषण भाऊ, विशाल भाऊ आणि ज्ञानेश्वर भाऊ हे 3 जण 5 दिवसापासून अन्नत्याग आंदोलनासाठी बसले आहेत व आज 5वा दिवस असून सुद्धा प्रशासनाने उत्तर देऊन समाधानकारक उत्तर न देत असल्यामुळे आमची सर्व मंडळी उपोषणावर ठाम आहेत।